खळकी येथे पत्रकार पंजाबराव वर यांच्यावर हल्ला करणाऱ्या भाजपच्या त्या कार्यकर्त्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करा. जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन. व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग अकोला जिल्हा अध्यक्ष पंजाबराव वर यांच्यावर हल्ला करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत व आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान नारी ललकार चे संपादक व अधिस्वीकृत धारक ज्येष्ठ पत्रकार पंजाबराव वर यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी नितीन किसन मोरे याने लोकसभेचे आचारसंहिता सुरू असताना भ्याड हल्ला केला. याबाबत खदान पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून ती तक्रार NC दाखल केली आहे. मात्र नितीन मोरे या भाजपच्या कार्यकर्त्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या वतीने दिनांक 30 एप्रिल रोजी मंगळवारी दुपारी 4:40 जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे. यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी हे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक नंबर असलेल्या पत्रकार संघटनेच्या व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या इथं सर्व पदाधिकारी उपस्थित आहे. या पत्रकार संघटनेच्या अकोला जिल्हाध्यक्ष व नारी साप्ताहिकाचे संपादक माननीय पंजाबरावजी वर यांच्यावर काही दिवसापूर्वी भ्याड हल्ला झाला. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही इथे सर्व इथं जमलेलो आहोत आणि आताच आम्ही SP साहेबांना निवेदन दिलेले आहे की आमच्या अशा पत्रकार संघटनाच्या पदाधिकाऱ्यावर जर हल्ला होत असेल, अन्याय होत असेल तर ही पत्रकार संघटना चूप बसणार नाही. त्याच्यावर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि न्याय मागण्यासाठी वाटेल तो संघर्ष करू आणि लवकरात लवकर आरोपींना त्वरित कारवाई करून अटक करावी व त्यांना पत्रकार संघटनेच्या आणि पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी आम्ही त्यांना आताच दिलेल्या निवेदनामध्ये विनंती केलेली आहे. आता त्वरित 2-4 दिवसात त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही यानंतरची आमची आंदोलनाची भूमिका आणखी तीव्र करू असे आता आम्ही व्हॉइस ऑफ मीडियाच्या संघटनेच्या वतीने सांगतो आहे. आणि यासोबतच आमच्यासोबत आणखी बऱ्याच पत्रकार संघटना आहे आणि यानंतर हा लढा आणखी तीव्र कसा करता येईल यासाठी आम्ही लवकरच याच्यावर निर्णय घेऊ. वॉइस ऑफ मीडिया पत्रकार संगठन के जिलाध्यक्ष पंजाबराव जी वर इनके ऊपर कुछ राजनीतिक पदाधिकारी द्वारा जानलेवा हमला किया गया, जिस पर खदान पुलिस स्टेशन में NC दाखिल हुआ है. लेकिन हमने आज सभी संगठन के पदाधिकारियों द्वारा जिला पुलिस अधीक्षक इनको मिलकर एक ज्ञापन सौंपा, जिसमें हमलावर के खिलाफ पत्रकार संरक्षण कायदे के अंतर्गत कार्रवाई करने की मांग की गई. यदि हमारी इस मांग के ओर दुर्लक्ष किया गया तो आगामी दिनों में अन्य पत्रकार संगठनों को लेकर इस राज्य नीतिक व्यक्ति के खिलाफ और हमारे ऊपर होने वाले अन्याय के खिलाफ तीव्र आंदोलन हम इस अकोला शहर में छेड़ेंगे. सर, व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष माननीय पत्रकार पंजाबराव वर यांच्यावर काही दिवसापूर्वी जो भ्याड हल्ला झाला त्या संदर्भात खदान पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले होते. त्या संदर्भात त्यांनी NC सुद्धा दाखल केली, पण त्याच्यावर कारवाई जे पत्रकार संघटनेअंतर्गत करायची होती ते केली नाही आणि आचारसंहितेचं उल्लंघन आणि पत्रकारावर जो भ्याड हल्ला झाला त्या संदर्भात त्यांच्यावर कठोर कारवाई हो ही आमची मागणी होती. तरी ती अद्याप तरी पूर्ण झालेली नाही. त्याकरताच आम्ही SP साहेबांना निवेदन दिले आज आणि त्यांना सर्व सूचना आणि घडलेले सर्व प्रकार सांगितला आणि त्यांना आश्वासन सुद्धा दिले की यांच्यावर त्वरित कारवाई आम्ही पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत करू असे आश्वासन SP साहेबांनी दिले. धन्यवाद.